वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। हातकणंगले पुरवठा कार्यालयातील खाजगी कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात। हातकणंगले पुरवठा कार्यालयातील खाजगी कर्मचारी सुभाष मधुकर गुंडके यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत समावेशासाठी तक्रारदाराकडून 4,000 रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। तक्रारदाराने लाचेची रक्कम जास्त असल्याने ती कमी करण्याचा आग्रह धरल्यानंतर गुंडके यांनी तडजोड करत 2,500 रुपये घेण्याची तयारी दर्शवली। तक्रारदाराच्या अँटी करप्शन ब्युरो ACB कोल्हापूर कार्यालयात दिलेल्या तक्रारीनंतर पडताळणी केली असता लाचेची मागणी सिद्ध झाली। त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सुभाष गुंडके यांच्या सांगण्यावरून शैलेंद्र डोईफोडे या खाजगी व्यक्तीने तक्रारदाराकडून 2,500 रुपये स्वीकारले। या दोघांनाही पंचाकच्या उपस्थित रंगेहात पकडण्यात आले। खाजगी कॉम्प्युटर ऑपरेटर सुभाष मधुकर गुंडके वय 34 वर्ष व खाजगी इसम शैलेंद्र महादेव डोईफोडे वय 22 वर्ष या दोघांविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भंडारे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला